आपण शाळेमध्ये परीक्षा देतो, कॉलेजमध्येही परीक्षा देतो, अगदी ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तरीही परीक्षा द्यावी लागते. मात्र आता चहा किंवा वडापावची गाडी टाकायची असेल तरीही परीक्षा द्यावी लागणार आहे. बघूया. म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. मस्त गरम तळलेला चमचमीत वडा, लुसलुशीत पाव, वरून लाल आणि हिरवी चटणी, सोबतीला झणझणीत मिरची. वाह. वडापावच्या सोबतीला आलं घातलेला वाफाळता चहा म्हणजे जणू स्वर्गच. मसालेदार पाणी, चिंचेची चटणी, बटाट्याने भरलेली चटपटीत आणि खुशखुशीत पाणीपुरी, गरमागरम कांदा पोहे, मसालेदार पावभाजी, काठी रोल आणि छोले भटुरे. मसालेदार चमचमी चाट पासून ते दक्षिण भारतातल्या चवदार डोसे उत्ताप्पा पर्यंत. फक्त भूक भागवण्यासाठीच नाही, तर आता खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रस्त्यांवर गाड्या दिसतात. मात्र आता तुम्हाला चहा किंवा वडापावची गाडी टाकायची असेल तर परीक्षा द्यावी लागणार आहे. स्ट्रीट फूड विकायचं असेल तर त्यासाठी विक्रेत्याला परीक्षा द्यावी लागणार आहे. 50 मार्कांची ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या विक्रेत्यांना द्यावी लागेल. केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने तसे आदेश काढले. अन्न पदार्थ विक्री करताना स्वच्छता असावी, यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. जे काही प्रशासनाने जे काही निर्णय घेतील ते तर मान्य आहे, आणि जे काही होईल समजा आता पुढे चलून समजा जे काही रोजगार आहे तिथं खूपसे कुटुंब जगतात. या रस्त्याच्या व्यवहारात खूपसे कुटुंब जगतात. अजून ते प्रशासनानं खरं म्हटलं तर हे चांगलं पाऊल घ्यावं आणि पुढून त्यांना काही ना काहीतरी एक स्कीम वगैरे काही ना काहीतरी पुढे द्यावं अशी इच्छा आहे, दुसरं काही नाही. लाडकी बहीण योजना आहे ना, तशीच योजना आमच्यासाठी पण काय पण करायला पाहिजे सरकारनं. रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या तरी ही परीक्षा बंधनकारक नाही आहे, मात्र भविष्यात ही परीक्षा बंधनकारक होऊ शकते. मॅक्झिमम अन्न व्यावसायिकांचं आपण प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. तसेच मागील जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपण नांदेड तालुका तसेच लोहा कंधार या तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांना सुद्धा आपण फास्टॅग ट्रेनिंग जी आहे त्यांचं आपण यशस्वीरित्या पूर्ण करून घेतलेलं आहे. सध्या तरी अजून त्यांना ते ऑप्शनल आहे, फास्टॅग ट्रेनिंग अजून कंपल्सरी केले नाही, पण भविष्यात ते सर्वांना कंपल्सरी होण्याची शक्यता ती नाकारता येत नाही आपल्याला. हजारो लाखो व्यावसायिक रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करतात, त्यातून आपले कुटुंब चालवतात. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी परीक्षा घेण्याच्या निर्णयाचं विक्रेत्यांनी स्वागत केलंय. मात्र रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे अनेक जण अशिक्षित आहेत. त्यामुळे परीक्षेऐवजी प्रशिक्षण देऊन वेळोवेळी तपासणी करावी अशी मागणी विक्रेते करतायत. सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड.